ओके, सो सर्वांना स्क्रीन दिसत असेल तर एकदा येस टाईप करा प्लीज. स्क्रीन Yes. विजिबल असेल तर येस. ओके, येस, फाईन. तर कालचा आपला एक छोटासा टॉपिक बाकी होता, तिसरा. तर सर्वप्रथम आपण तो एकदा कंडक्ट करूयात, मग डे 3 साठी स्टार्ट करूयात. काही अडचण कोणाला? नो सर. ओके, ठीक आहे. No. सो सर्वांनी पायचाम इन्स्टॉल केला असेल असं कन्सिडर करतो. काही अडचणी आल्या तर आपण एनी डेस्क थ्रू म्हणजे व्हर्च्युअल रिमोट डेस्कटॉप थ्रू तुमच्या कम्प्युटरवर इन्स्टॉलेशनही करून देऊ शकतो. आहे तेवढी टीम. सो कालचे जे 3 टॉपिक्स होते आपले, त्यामधला पहिला टॉपिक होता इंट्रोडक्शन ऑफ पायथॉन पार्ट 2/3. ऍक्च्युली आपण 3 पार्टमध्येच इंट्रोडक्शन डिवाइड केलं. पहिल्याच दिवशी जर मी इंट्रोडक्शन पूर्ण देत बसलो असतो तर आपला खूप सारा वेळ गेला असता आणि प्रॅक्टिकल काहीच नसतं झालं. सो त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आपल्याला 3 पार्ट डिवाइड केलेले होते. 2 झालेत, आज तिसरा कंडक्ट होणार आहे. सो आता आपण जो आपला थर्ड टॉपिक होता ऑपरेटर्स ऑफ अरिथमॅटिक, तो एकदा कंडक्ट करणार आहोत. सो सर्वांनी एकदा थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या आता. तो पहिलं तर ऑपरेटर्स म्हणजे काय? ऑपरेटर्स म्हणजे जनरल सिम्बॉल लाईक युअर प्लस, मायनस, इंटू, डिवाइड, हे सगळे आपले ऑपरेटर्स आहेत. त्याचे खूप सारे प्रकार आहेत. एक अरिथमॅटिक, देन लॉजिकल, देन रिलेशनल, देन बिटवाईज, देन शॉर्ट हँड, असे 5 प्रकार याच्या आहेत आणि अराउंड एक 3 लेक्चर्स आपण याच्यावर कंडक्ट करणार आहोत. तो सगळ्यात सुरुवातीला तर अरिथमॅटिक ऑपरेटर. तर यातले बरेचसे म्हणजे 100% नाही, बट 70% ऑपरेटर्स आपल्याला माहिती आहेत. ज्यामध्ये एक प्लसचा सिम्बॉल दिसतो आहे, एक मायनस दिसतोय, एक स्टार आहे, एक डिवाइड आहे, एक 2 स्टार आहे, एक दोनदा डिवाइडचा सिम्बॉल आहे, ज्याला की आपण फ्लोर डिव्हिजन म्हणणार. 2 स्टार याला आपण एक्सपोनेन्शियल असं म्हणणार आहोत. अँड देन एक आहे पर्सेंट. ओके, तर हे एवढे आपण ऑपरेटर्स बघूयात. यातले आपण इनिशियली 4च बघू आणि नेक्स्ट लेक्चर स्टार्ट करू. तर हा एक प्रोग्राम तुमच्या समोर रेडी आहे, स्क्रीन विजिबल आहे असं गृहीत धरतो. फॉन्ट साईज याचा वाढवण्यासाठी ठीक आहे, विंडोज प्लस पॉसिबल? नो. ओके, इट इज पॉसिबल. नाईस. तर इथे एक व्हेरिएबल बनवतो ए, जो की आपण काल क्रिएट केला होता. आणि Sir, your screen not visible, sir. पुट अप करतो. हॅलो, Sir, screen दिसत नाही, sir. करतो 5. एंटर, सॉरी, ठीक, एंटर, प्रिंट आणि ए. आता या प्रोग्रामला रन करतो. खूप सिंपल आहे. ए ची व्हॅल्यू आपण 5 सेट केली आणि ए प्रिंट केला. इथे रन करतो आणि तुम्हाला खाली इथे आउटपुट दिसेल की व्हॅल्यू 5 आहे. सो इझी. आता आपण ऑपरेटर्स बघूयात. इथे 2 संख्या लिहिल्यात आपण, एक लिहिली 5 आणि दुसरी लिहिली 10, आणि या दोघांच्या मध्ये आपण एक सिम्बॉल टाईप केला, तो प्लसचा आहे. आपण मॅथ्स मध्ये खूप वेळा याला वापरात आणलेला आहे. सो एकदा रन करतो आणि जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते आपल्याला मिळालं 15. ओके, सेम इथे मायनस सिम्बॉल टाईप केला, a इज इक्वल्स टू 5 मायनस 10. आता काय होईल बघूयात आपण. ॲज एक्सपेक्टेड -5, नेगेटिव्ह मध्ये सबट्रॅक्शन गेलेला आहे. नेक्स्ट वन इज स्टार. हा कीबोर्डवर जो नम पॅड आहे तिथे आहे वरच्या लाईन मध्ये. स्टार दिल्यानंतर तुम्हाला आउटपुट दिसेल
5 इंटू 10 50. सो जितकं क्विकली आपण टाईप केलं तितकं क्विकली समजून घ्या, कारण जस्ट टाईप करायचं आणि तुमचा आन्सर रेडी. कारण या ऑपरेटरमध्ये इनबिल्ट प्रोग्रामिंग सेट केलेली आहे, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता एक लास्ट आपण डिव्हिजन करूयात आणि नंबर थोडासा मोठा घेऊ. 50 डिवायडेड बाय 10 अँड यू विल सी 5.0, म्हणजे थोडक्यात डिव्हिजन दाखवून दिलं त्याने. सो ह्या पॉइंटला आपले आता कालचे जे अरिथमॅटिक ऑपरेटर्स आहेत ते बऱ्यापैकी झालेले आहेत. जे एक्सपोनेन्शियल आहे ते थोड्या वेळाने आपण बघूयात. ओके, सो प्लस, मायनस, इंटू, डिवाइड, तर हे 4 आपले ऑपरेटर्स, अरिथमॅटिक ऑपरेटर्स कंप्लीट झाले. सो इथे आपलं लेक्चर नंबर 2 एंड झालेलं आहे. आता लेक्चर नंबर 3 स्टार्ट करतो. हे याच्यासाठी केलं की कालचं थोडं इनकम्प्लीट वाटत होतं. सो लेट्स स्टार्ट विथ टुडेज लेक्चर. Okay, so today's quote is, the greater man's realization of the self, the more progress he make. थोडंसं इंग्लिश डिफिकल्ट आहे याचं, बट अर्थ मात्र खूप सरळ आणि मार्मिक असा आहे. जितकी तुम्ही प्रगती करत जासाल तितकं तुम्हाला स्वतःची अनुभूती होत जाईल, स्वतःला तुम्ही ओळखायला जास्त प्रमाणात लागाल. सो असं आहे. आणि आज महात्मा गांधीजींची जयंती आहे त्या निमित्ताने. सो स्टार्ट करूयात आपण. तर आजचे जे 3 टॉपिक्स आहेत त्यामध्ये एक आहे इंट्रोडक्शन टू पायथॉन पार्ट 3/3. आज इंट्रोडक्शन मधला हा लास्ट पार्ट राहील. त्यानंतर दुसरा जो टॉपिक आपण कव्हर अप करणार आहोत तो असणार आहे टाईप कास्टिंग. हा पण एक इम्पॉर्टंट पार्ट मानला जातो. अँड थर्ड जो असणार आहे युजर इनपुट, की युजरचे इनपुट आपण कसं ऍक्सेप्ट करणार. याच्या व्यतिरिक्त काही असाइनमेंट्स असतील आणि पोर्टल लॉग इन एक्सटेंडेड. सो स्टार्ट करूयात आपण. सो रिवीजन फर्स्ट. पिछले एपिसोड में हमने देखा था कि कैसे पाइथन एक चालाक और उच्च स्तरीय भाषा है, साथ ही कैसे इंसान और कंप्यूटर के बीच भाषा को लेकर चल रहा झगड़ा मिटा और हमें मिली एक नई एवेंजर. और आज हम इसी पे चैट पे चर्चा करेंगे. ओके, सो लेट्स स्टार्ट इट. शुरू करते हैं बिना किसी सेमीकोलन के. सो ही जी काही स्टोरी आहे ही 1980 ची आहे, लेट 1980 म्हणजे 1988च्या दरम्यानची. CWI म्हणजे सेंट्रम ऑफ विस्कुंडे अँड इन्फॉर्मॅटिका, नेदरलँडची ही एक संस्था आहे. तिथे 2 प्रोग्रामिंग मध्ये काम चालत होतं. एक आहे सेटल म्हणजे सेट थेरी ॲज लँग्वेज आणि दुसरी ABC. अल्फाबेटिकलचे जेवढे लँग्वेज असायची, B फॉर बेसिक आणि पास्कल, आणि एक रेग्युलर अल्फाबेट उचलून एक हे नाव आहे. सर तुमचा व्हॉइस ब्रेक होतोय. ते तो काय प्रॉब्लेम आहे. हाँ सर प्रॉब्लम है, वॉइस ब्रेक होते हो. येस सर. एकदा सगळ्यांनी रेज हँड करा जेणेकरून मला कळेल की सगळेजण आहेत म्हणून. ओके, सो आर यू देअर. सगळ्यांनी एकदा येस असं टाईप करा. ब्रेक होतोय. ओके ओके ओके, ठीक आहे. सो जिथे ब्रेक झाला ती PPT कोणती होती, ही होती की याच्या मागची होती.
इंट्रोडक्शन टू पायथॉन हा ही So, वाली सर. ही हीच स्लाइड होती. होती सर, ही स्लाइड होती. हाँ ये वाली ठीक, कम चालेल. सो ही जस्ट एक थेरी आहे. याच्यातही बरेच जण आता असं आहे ना की नेटवर इकडे तिकडे खूप सारी थेरी मिळते आहे, बट लिटरली प्रॅक्टिकल प्रोग्रामिंग खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे ते असं म्हणतात ना की रोटी खाने का काम करो, अनाज मत गिनो. सो त्या स्टाईलमध्ये जे पायथॉनची बनावट आहे त्याच्या मागे तर खूप लंबी हिस्ट्री आहे. म्हणजे तसं जर सगळेच धागेदोरे जोडायला गेलं तर कॉम्प्युटरच्या बनावटीपासून काही ना काहीतरी स्ट्रिंग आपल्याला मिळतच जाणार आहे. आणि सगळं जर आपण शिकत बसलो किंवा लर्न करत बसलो सो खूप मोठा टाइम आपला जाणार, खूप मोठी एनर्जी पण जाणार. सो फॉर नाऊ बेस्ट हे आहे आपण याचे थोडेसे बेसिक कॉन्सेप्च्युलिटीज मध्ये पडून थोडंसं समजून घेऊया आणि डायरेक्टली ह्या लँग्वेज मध्ये आपण जर वर्किंग करायला सुरुवात केली तर नक्कीच आपल्याला पहिल्यापेक्षा जास्त आउटपुट मिळेल. सो हे याचं बेसिक याच्यासाठी सांगितलं की इन केस इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारण्यात आलं की पायथॉनची हिस्ट्री सांगा थोडीफार, तर मग तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. CWI नेदरलँडचे एक इन्स्टिट्यूट आहे, तिथे हे गुरुजी काम करीत होते. सेट म्हणजे सेट थेअरी ॲज लँग्वेज ही एक खूप विशेष लँग्वेज आहे की तेव्हा ह्या लँग्वेजचं मिनिंग किंवा ह्या लँग्वेजचा पर्पज हा होता की एखाद्याने जस्ट एसे लिहायचा. आपण जसं शाळेमध्ये निबंध लिहिला तसं निबंध लिहायचा आणि तुमचा तिकडे प्रोग्राम रेडी होणार. परंतु एवढं तर पॉसिबल नसतं कारण लँग्वेज आहे शेवटी आणि बऱ्यापैकी ती सक्सेस होती. देन आफ्टर ABC एक लँग्वेज आणि त्यानंतर मग ग्विडो वॅन रोझम यांनी त्या दोघांच्या मिक्सर करून ही एक पायथॉन लँग्वेज राईट डाऊन केली. आता पायथॉन लिहिली म्हणजे काय केली यांनी, तर पायथॉनचे डिक्शनरीज लिहित असतात. काल आपण लायब्ररी हा शब्द यूज केला होता आणि त्याचं पुढे समजेल असं ते एक्सप्लेनेशन असतं. ओके, एकच मिनिट. असं ते एक्सप्लेनेशन असणार. आणि त्यानंतर साधारण 1 वर्ष 9 महिन्यात 1 ला पहिला पायथॉनचा ऑफिशियल रिलीज. यामध्ये आता खूप सारे फ्लॉज होते तेव्हा पायथॉनच्या त्या लँग्वेज मध्ये आणि 1996 ला खूप हिट होऊन गेली. डिसेंबर 3, 2008 वर्ष अगोदर पायथॉन 3.0 रिलीज करण्यात आली आणि पायथॉन 3.0 ही वन ऑफ द मोस्ट सक्सेसफुल लँग्वेज मानली जाते. आणि यांनी खास जे फंडामेंटल फ्लॉ ऑफ लँग्वेज होते ते सगळे एलिमिनेट केलेत आणि रिलीज केले. आणि इथून पुढेच मग आपल्याला पायथॉन जिकडे तिकडे ऐकायला मिळतंय आणि आता कंपन्यांमध्ये यूज होतानाही बघायला मिळतंय. तर याची एक छोटीशी स्टोरी अशी आहे की पायथॉन मध्ये एक ब्लॉकचेन नावाची टेक्नॉलॉजी खूप इझिली वर्क करून गेली आणि त्या ब्लॉकचेनच्या टेक्नॉलॉजीवर बेस्ड बिटकॉइन्स जे सध्या तुम्ही ऐकत आहात ते बनवले गेले. सो बिटकॉइन्स पण हिट झाले आणि ती टेक्नॉलॉजी पण हिट झाली आणि ती टेक्नॉलॉजी सगळ्यात सक्सेसफुली ज्या सॉफ्टवेअरमध्ये किंवा ज्या प्रोग्राममध्ये वर्क करते ती म्हणजे पायथॉन. सो इन फ्युचर आपल्याला ह्या टेक्नॉलॉजीसाठी सुद्धा रेडी राहायचंय. ओके, हाऊ ब्लॉकचेन वर्क आणि ते मेकॅनिझम आपल्याला समजून घ्यायचंय. जसं काल आपण प्रोग्रामिंगचे 3-4 पार्ट शिकलो होतो, लाईक POP शिकलो, FOP शिकलो, OOP शिकलो. ओके, आता हे काय खरोखर कीवर्ड घेऊन आलेले प्रोग्रामिंग नाहीये, या फक्त थेअरीज होत्या. इकडच्या युनिव्हर्सिटीजमध्ये पेपर्स बनवायची सवय राहते की नुसत्या काल्पनिक कागदावर लिहून काढायचं की अशी प्रोग्रामिंग होऊ शकते. तर मग POPचं पहिल्यांदा कोणीतरी लिहिलं, मग FOPचं लिहिलं, OOPचं सुद्धा त्यांनी 1970 मध्ये डॉक्युमेंटरी लिहिली की यार असं ऑब्जेक्ट ओरिएंटेशन होऊ शकतं. आणि 1970 पासून ते 1980 पर्यंत त्याच्यावर काम केलं गेलं आणि मग 1980च्या आसपास काही प्रोग्रामिंग लँग्वेजने ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लॉन्च केली. इथून बघता बघता ही प्रोग्रामिंग हा प्रकार हिटच झाला आणि प्रत्येक प्रोग्राम मध्ये तर इनहेरिट करायला लागले सगळे लोक. तो सेम तसंच ब्लॉकचेनचं सुद्धा 1990च्या आसपासच थेरी लिहून ठेवण्यात आली की आपल्याला डेटा जर सिक्युअर करायचा असेल तर आपण अशी एक मेकॅनिझम वापरू शकतो. ओके, जसं की आपण महाभारतामध्ये अभिमन्यूसाठी रचलं गेलेलं जे एक विशिष्ट काय रचना आहे त्याचं नाव मला लक्षात नाही. सो एक ते स्पेसिफिक होतं. ओके, त्याच्यामध्ये एंट्री करायचं अभिमन्यूला माहिती होतं पण तिथून बाहेर निघण्यासाठी ती मेकॅनिझम माहिती. हा काय नाव आहे, माझं नावच लक्षात येत नाही. चक्रव्यूह. चक्रव्यूह. अरे मराठी
ठीक आहे, जे चक्रव्यूह होतं सेम. ओके, सो ब्लॉकचेन इज नथिंग बट ते चक्रव्यूह आहे. ओके, एक स्पेसिफिक चक्रव्यूह आहे का ज्यामध्ये एकदा स्टोअर केलेला डेटा कोणाच्या परमिशन शिवाय बाहेर येणं शक्य नाही. आणि लिटरली याचं एक भाकीत एका जणाने असं वर्तवलं की जर एखाद्याला या चक्रव्यूहातून भेदून बाहेरच जर यायचं असेल ना, तर त्याच्यासाठी एकच पर्याय आहे. समजा पूर्ण आशिया खंडात ब्लॉकचेनची एखादी टेक्नॉलॉजी वर्क करते आहे, तर त्यांना मिनिमम 60% एशियाची लाईट घालवावी लागेल, जे की इम्पॉसिबल आहे. बट स्टील 60% आशिया खंडाची लाईट घातल्यानंतर कदाचित ब्लॉकचेन मधून एखादा डेटा हॅक केला जाऊ शकेल. सो इतकी फुलप्रूफ ती टेक्नॉलॉजी आहे. आणि या टेक्नॉलॉजीवर बेस्ड मग आता तुम्ही बघतात बिटकॉइन आहे आणि बिटकॉइन सारखे पोत्याने कॉइन्स निघतात. सो इन फ्युचर आहे याला ट्रेंड, पण मग असं आता कोणी रेकॉर्ड करून ठेवू नका, नाहीतर माझ्या घरी येतील लोक म्हणशील काही सांगू राहिला. बट आपल्याला ही टेक्नॉलॉजी तरी ॲब्झॉर्ब किंवा ग्रॅप करून ठेवायची आहे. बाकी बिटकॉइन्स वगैरे बिलकुल त्याला प्रोत्साहन देत नाही. बट टेक्नॉलॉजीला तर कोणीही सांगेल की इन फ्युचर ती टेक्नॉलॉजी जास्त प्रमाणात वापरण्यात येईल. इवन महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांच्या गव्हर्नमेंटच्या जेवढ्या वेबसाईट्स आहे त्या सध्या ह्या ब्लॉकचेन टेकमध्ये कन्वर्ट करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे. सो फ्युचरमध्ये ही टेक्नॉलॉजी फास्ट आणि एकदम सुरक्षित राहील. आणि ती पायथॉनमधून टेक्नॉलॉजी. सो पायथॉनचे काही फीचर्स आहेत आता. ओके, सो या फीचरमध्ये पहिलं फीचर आहे फंडामेंटल, ते म्हणजे ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, आता हे तर तुम्हाला अगोदरच माहिती होतं, नवीन काही नव्हतं यामध्ये. बट प्रोग्रामिंग लँग्वेज पण आहे आणि इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज पण आहे, दोन्ही पण आहे. ओके, सो एक्झॅक्टली प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर पूर्ण कोड जो आहे तो एकदाच रन होणार. ओके, तो पूर्ण प्रोग्रामिंग एकदाच रन होणार. इंटरप्रिटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज मध्ये काय होईल का, 1 बाय 1 लाईन एक्झिक्यूट होत जाईल आणि जिथे एरर असेल तिथे प्रोग्राम थांबेल. ओके, आणि नंतर मग त्याला इव्हॅल्युएट केलं जाईल आणि तेवढी एक लाईन रिपेअर करून रन केली जाईल. सो हा एक कोर डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे की कंपायलर व्हर्सेस इंटरप्रेटर. तर ही इंटरप्रिटेड पण आहे आणि कंपाइलिंग लँग्वेज सुद्धा आहे. नेक्स्ट इज फंडामेंटल फीचर. याचं एक नंबरचं हे आहे का इझी टू लर्न. ओके, की याला आपण इझिली लर्न करू शकतो, इझिली यूजही करू शकतो. सो याबद्दल काय एक्स्ट्रा सांगा होता. नेक्स्ट इज एक्सप्रेसिव्ह लँग्वेज, की खूप सारे छोटे छोटे चेंजेस असे दिलेले आहेत त्यांनी की इतर प्रोग्रामिंग पेक्षा नक्कीच या प्रोग्रामिंग लँग्वेजला ते डिफरंट बनवतात. सो मच एक्सप्रेसिव्ह लाईक दिस लिटल किड. नेक्स्ट इज इंटरप्रिटेड लँग्वेज. आताच आपण डिस्कस केलं की लाईन बाय लाईन एक्झिक्युशन आहे. नेक्स्ट क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज आहे. हे पण ह्या प्रोग्रामिंग लँग्वेजला स्पेशल बनवतात की आपल्या पूर्ण पृथ्वीवर सध्या काही मोजक्या प्रकारचे कॉम्प्युटर्स आहेत आणि काही वेगळे कन्सोल्स आहेत, ज्यामध्ये काही लोक हे ॲपल वापरतात, काही लिनक्स युजर्स आहेत, काही विंडोज आहेत. तर हे पण एक खूप मोठं चॅलेंज आहे प्रोग्रामर समोर. एखादा विंडोजचा प्रोग्राम बनवला तर मग लिनक्स युजर म्हणतात आमच्यासाठी काय, ॲपलचे म्हणतात आमच्यासाठी काय, पुन्हा त्यांच्यासाठी पण बनवावा लागतो तो. तर पायथॉन असा आहे की तुम्ही कोणत्या तरी एका प्लॅटफॉर्मवर बनवा आणि ऑटोमॅटिकली तो सगळीकडे वर्क करेल असं त्यांनी ते डिझाईन केलेलं आहे. सो क्रॉस प्लॅटफॉर्म याला म्हणायचं आहे आपल्याला, की कम्प्युटरवर बनवला एखादा प्रोग्राम यू कॅन यूज इट ॲज इन सेम वे ऑन मोबाईल ऑल्सो. ॲपलचा असू द्या दुसरा कुठलाही असेल, प्रॉपरली त्याला तुम्ही यूज करू शकणार आहात. सो वेल अँड गुड की क्रॉस प्लॅटफॉर्म लँग्वेज आपल्याला प्रत्येक ठिकाणी मेहनत घेण्याची गरज नाही. नेक्स्ट इज फ्री अँड ओपन सोर्स आहे. हे पण याचं खास आहे. काही लँग्वेजेस फ्री आणि ओपन सोर्स नाहीये. जसं की जावाचे बरेचसे टूल्स हे फ्री नाहीयेत, शिवाय ओपन सोर्स तर बिलकुलच नाहीये. आणि याचा सोर्सही ओपन आहे, म्हणजे दोन्ही तिन्ही गोष्टी आहेत. सो इट इज गुड. नेक्स्ट इज ऑब्जेक्ट ओरिएंटेड लँग्वेज. याबद्दल आपण आता म्हणजे मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं. ऑब्जेक्ट ओरिएंटेशन मीन्स द स्ट्रक्चर ऑफ एनी ऑब्जेक्ट. जसं एखादी गणपती बाप्पाची मूर्ती बनवायची तर आपण पहिल्यांदा त्याचं स्ट्रक्चर बनवलं अँड देन आफ्टर आपण त्यातून मूर्तीच बनवल्या. सेम वे आपल्याला एखादं घर बांधायचं असेल तर आपण अगोदर त्याचं कागदावर रेखाटन करून घेतो, रेषा आखून घेतो आणि मग त्यानुसार बिल्डिंग बांधली जाते. तर कागदावरची जी आकृती आहे त्याला क्लास म्हटलं जाईल आणि खरोखरचं घर त्याला ऑब्जेक्ट मानलं जाईल. ते असणार ऑब्जेक्ट ओरिएंटेशन. नेक्स्ट याचे फीचर आहे एक्सटेन्सिबल आहे. एक्सटेन्सिबल म्हणजे याला
इतर लँग्वेजला एक्सटेन्शन म्हणून वापरता येईल किंवा ह्या लँग्वेजला इतर कशाचं एक्सटेन्शन देता येईल, दोन्ही पण आहेत. म्हणजे थोडक्यात हा रेल्वेच्या एखाद्या गाडीचा डब्बा आहे, याच्या पुढे डब्बे जोडता येतील, याच्या मागे डब्बे जोडता येतील, सो एक्सटेन्सिबल. आणि ते जे की दुसऱ्या एखाद्या ट्रेनचे असू शकतील. सो क्वाईट गुड. नेक्स्ट इज लार्ज स्टँडर्ड लायब्ररी. हे याचं खूप जबरदस्त कारण आहे का पायथॉन हे खूप फेमस झालं, की याची खूप मोठ्या प्रमाणात स्टँडर्ड लायब्ररी त्यांनी दिलेली आहे. म्हणजे इथं ॲक्च्युली लार्ज शब्द पण प्रॉपर नाही, लार्ज 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 असं 10-15 वेळेस पाहिजे. लार्ज इंटू 10 असं म्हणू शकता तुम्ही. देन GUI प्रोग्रामिंग सपोर्ट. हा ठीक आहे, समजा ग्राफिकल युजर इंटरफेस पण याला सपोर्ट करणार. इंटिग्रेटेड आहे, एम्बेडेबल आहे. एखादा चिप सोबत इन्स्टॉल केला की पुन्हा त्याला अनइन्स्टॉल करायचं काम नाही. फॉर एक्झाम्पल आपल्या कम्प्युटरमध्ये एक बायोस नावाचा प्रोग्राम असतो, त्याला फर्मवेअर असं म्हणतात. फर्मवेअर बेसिकली तुमच्या कम्प्युटरचा बेसिक डेटा कॅरी करतो आणि त्याच्यातल्या एखाद्या काय म्हणू आपण बाईट्समध्ये इश्यू जर झाला असेल तर तो तुम्हाला सजेस्ट करतो की इथली ही बायनरी खराब झालेली आहे आणि तो कम्प्युटर मे बी स्टार्ट होत नाही किंवा मग तुम्हाला असतील ते करा म्हणून. सो वेल अँड गुड. ही एम्बेडेबल सुद्धा आहे. अँड देन डायनॅमिक मेमरी अलोकेशन. हे खूप मोठं फीचर आहे की जी काही मेमरी आहे ही डायनॅमिकली अलोकेट होते. ज्यांनी C++ प्रोग्रामिंग केलेली त्यांना माहिती आहे व्हेरिएबल बनवायला इंटिजर, फ्लोट हे सगळं द्यावं लागतं. पण इथे मात्र तसं नाही की डायरेक्टली तो पाहून घेणार, फार इमेजेस पर्यंत सगळ्या गोष्टी तो पाहून घेणार. ओके. तो एवढी एक स्लाइड होती जी थोडी थोडी थिअरॉटिकल होती, बट याचं थिअरी पार्ट तुम्हाला डायरेक्ट ऑनलाईनला मिळून जाईल. देन तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन नोट डाऊन करून ठेवू शकता. सो हे याचे फीचर्स आहेत. ओके. ही एक प्रोग्रामिंग आहे, स्क्रिप्टिंग आहे. सेकंड थिंग इझी टू लर्न, एक्सप्रेसिव्ह, इंटरप्रिटेड, क्रॉस प्लॅटफॉर्म, फ्री अँड ओपन सोर्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड, एक्सटेन्सिबल, लार्ज, GUI प्रोग्रामिंग सपोर्ट, इंटिग्रेटेड, एम्बेडेबल आणि डायनॅमिक मेमरी अलोकेशन. तर एकूण 12 फीचर्स आहेत. तर 12 पैकी तुम्ही किमान 5 असे रट्टा मारून ठेवा की जेणेकरून एखाद्या एक्झाममध्ये काही लिहिण्याची गरज पडली तर तुम्हाला ते लगेच आठवले पाहिजे. आणि त्याच्याबद्दल 3-3, 4 ओळी तुम्ही कोणत्याही लिहिल्या तरी त्या करेक्टच असणार आहे. सो हे त्याचे फंडामेंटल फीचर्स. आता आपण पुढे सरकूयात. याचा दुसरा पार्ट तो म्हणजे टाईप कास्टिंग. ओके. आता कालचा आपण एक प्रोग्रामिंग मध्ये डेटा क्रिएट केले होते. ओके. आज आपल्याला त्याला थोडंसं ट्रान्सफॉर्म करायचं आहे. टाईप कास्टिंग म्हणजे ट्रान्सफॉर्मिंग वन डेटा टू अनादर. ओके. लाईक युअर बेन 10 की तोच बेन आहे बट तो वेगवेगळ्या ठिकाणी रिफॉर्म होतो आहे. सो ट्रान्सफॉर्मिंग वन डेटा टू अनदर डेटा टाईप. टाईप कास्ट. आता हे कसं करायचंय ते बघूयात आपण. सो खूप सोपं आहे. त्याला ना कुठली वॉच लागते ना काही, जस्ट INT ब्रॅकेट आणि त्याच्यामध्ये व्हेरिएबलचं नाव. ओके. आता आपण बघूयात की नेमकं हे कुठे यूज करायचं आणि कसं करायचं, नेमकं याची अडचण काय आहे. सो सगळ्यांना ही ब्लॅक स्क्रीन दिसते आहे असं गृहीत धरतो, नसेल दिसत सो त्यांनी पटकन रेज हँड करा. तर इथे एक नंबर लिहिला आणि व्हेरिएबलचं नाव लिहिलेलं आहे. ओके. सो कोणी वाचू शकेल का व्हेरिएबलचं नाव काय लिहिलेलं आहे बरं? टाईप करून सांगितलं तरी चालेल. व्हेरिएबलचं नाव काय लिहिलं? रेज द हँड. ओके. हँड रेज केला. एज करेक्ट. ओके. आणि Age. इथे मी माझं एज लिहितो. लिहू आता. एज नाही सांगायचं. इथे माझं एज लिहिलं मी. एज इज वर्सेस 20 आणि प्रिंट AGE असं काहीतरी लिहिलं. ओके. आता साहजिकच आहे का एज आणि असं काहीतरी दिसणार 20. आता इथे प्रिंट मध्ये याच्या समोर एक शब्द पाहिजे. इथे जे 20 आहे याच्या समोर मला असं लिहायचं आहे की माय एज इज दिस. ओके. तर मग आता कसं लिहिणार? तर इथे जर दुसरं प्रिंटएफ लिहिलं तर ते वरच्या लाईन मध्ये जातं. डबल कोट मध्ये जर लिहिलं माय एज इज. ओके. सो हे काय पॉसिबल नाहीये सध्या तरी. दुसरं एक मेकॅनिझम आहे ते आपण नंतर बघूया. तर मग आता ह्या माय एज इजच्या पुढं कसं लिहायचं? इथं जर एज लिहिलं
तर ते बिलकुल एजच दाखवून दे, व्हॅल्यू काय तो दाखवणार नाही. मी याला कसं करणार, तर डबल कोटच्या बाहेर तुम्हाला द्यावं लागणार आहे एक प्लस. बी केअरफुल, डबल कोटच्या बाहेर तुम्हाला द्यावं लागणार आहे एक प्लस. प्लस याला तुम्ही इथे म्हणा कॉनकॅटनेट ऑपरेटर. कॉनकॅटनेट म्हणजे जोडण्यासाठीचा ऑपरेटर, हा दोघांना जोडणार आहे. ओके, तो इथे प्लस दिल्यावर याच्या पुढे आपण व्हेरिएबलचं नाव लिहिणार एज. ठीक आहे, तर एक समजून घ्यायचं कधी पण, का कॉनकॅटनेटिंग ऑपरेटर हा सारख्या सारख्या प्रकारांना जोडणार. सारखे प्रकार म्हणजे काय बघा, आता इथे आपण अक्षर लिहिलेले आहेत, तर या अक्षरांना म्हणायचं आपल्याला स्ट्रिंग. या अक्षरांना म्हणायचं आपल्याला स्ट्रिंग. आणि हा जो एज आहे याचा टाईप आहे इंटीजर. मग स्ट्रिंग आणि इंटीजरचं कॉनकॅटनेशन होणे नाही. स्ट्रिंग आणि इंटीजरचं कॉनकॅटनेशन होणे नाही, ते एकमेकांसोबत असे जोडले नाही जाऊ शकत. कारण प्लस ऑपरेटर काय करेल अशा वेळेस, तो बेरीज करण्याचा प्रयत्न करेल, जे की पॉसिबलच नाहीये. का हे माय नेम इज एज प्लस एज असं होणारच नाही. सो आपल्याला ह्या इंटीजरला ट्रान्सफॉर्म करायचंय, कन्वर्ट करायचं आहे स्ट्रिंग मध्ये. ठीक आहे, मग आता या इंटीजरला म्हणजेच या एजला कसं कन्वर्ट करायचं, इथे आपल्याला लिहायचं str, इथे घ्या ब्रॅकेट, इथे एजच्या पुढे कंप्लीट करा ब्रॅकेट. सो केअरफुल लक्ष द्या, माय एज इज प्लस str आणि याच्या पुढे मागे ब्रॅकेट दिला. एक काम करू आपण, बिना str चा एकदा रन करू. ओके, आणि एरर चेक करू तो काय सांगतो. त्या एरर वरूनही तुम्हाला कळेल की प्रिंट माय एज इज प्लस एज टाइप एरर कॅन ओनली कॉनकॅटनेट स्ट्रिंग नॉट इंटीजर. म्हणजे हा इंटीजर कॉनकॅटनेट नाही होऊ शकत, त्याला कन्वर्ट करा. ठीक आहे, आपण कन्वर्ट करू. str लिहायचंय, ब्रॅकेट द्यायचंय, याच्यासमोर ब्रॅकेट. बरं, आता str लिहून त्याच्यामध्ये एज लिहिलं, याचा अर्थ आपण एक विशिष्ट टाईप कास्टिंगचा फॉर्म्युला यूज केला की यामधल्या इंटीजरला आता आपण अक्षरामध्ये कन्वर्ट केला. अक्षर म्हणजे तेच ते असणार 2 आणि 0, फक्त इंटरनली त्याचं स्वरूप बदललेलं आहे. ठीक आहे, str ब्रॅकेट मध्ये एज. आता मात्र तुम्हाला एरर येणार नाही. माय एज इज 20. सो आय थिंक तुम्हाला सगळ्यांना दिसलं असेल की आपण टाईप कास्टिंग केलं इंटीजरचं स्ट्रिंग मध्ये. ओके, बरं. आता अजून एक छोटीशी गोष्ट सांगतो. इथे व्हेरिएबल आपण काल जे बनवले होते त्यात एक स्ट्रिंग पण बनवला होता, तसंच आपण एक बनवू नेम आणि इथे नाव टाकतो. आणि इथे आता मला लिहायचं आहे माय नेम इज डबल कोट कंप्लीट प्लस नेम प्लस डबल कोट. आता केअरफुल लक्ष द्या, आपण इथे माय नेम इज असं टाईप केलं, हे जशाला तसं प्रिंट होणार. कॉनकॅटनेट विथ नेम. नेम ह्या व्हेरिएबलचं नाव आहे, कारण ते डबल कोटच्या बाहेर प्लसच्या नंतर दिलेलं आहे आपण. मग ह्या नेम मध्ये जी व्हॅल्यू आहे गौरव, ती जशाला तशी ते दिसणार. ओके, माय एज इज आणि मग इथे स्ट्रिंग आणि एज लिहिलं. आता इथे स्ट्रिंग आपण लिहिलं नाही, त्याचं कारण हा ऑलरेडी स्ट्रिंग आहे. इथे हे अक्षर आहे म्हणजे हा जो टाईप आहे ऑलरेडी स्ट्रिंग आहे, तर टाईप कास्टिंग करण्याची गरज नाही, ऑलरेडी आहे ते राईट. तो माय नेम इज गौरव आणि दिस इज माय एज. सो टाईप कास्टिंग मध्ये काय होईल ते पुन्हा एकदा सांगतो. जो काही व्हेरिएबल टाईप असेल जसं की 20, याला तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं एज इन स्ट्रिंग इज इक्वल्स टू, अशा वेळेस तुम्हाला लिहावं लागेल str आणि मध्ये लिहावं लागेल व्हेरिएबल. जर ह्या त्याच एजला तुम्हाला फ्लोट मध्ये कन्वर्ट करायचंय, ओके, एज इन फ्लोट, अशा वेळेस तुम्हाला लिहावं लागेल float ब्रॅकेट आणि याच्यामध्ये एज. आता हे एज अपूर्णांकात कन्वर्ट होईल. ऍक्च्युली तो पूर्णच आहे, पण स्टील तुम्हाला नाही म्हणून तो 20.00 असं दाखवेल. ओके, सो फ्लोट आणि एज इन इंटीजर. आता ऍक्च्युली तो ऑलरेडी इंटीजर आहे, त्याच्यामुळे कन्वर्ट करून त्यात काही मजा नाहीये. पुढे अजून एक छोटस एक्झाम्पल बघूयात आपण. ओके, हा प्रोग्राम आहे ना, एक काम करतो मी, तर रन करतो आणि आपल्या चॅट बॉक्स मध्ये हा टाईप करून पाठवून देतो.
पुन्हा सगळ्यांनी तिथून कॉपी करा पॉसिबल असेल तर, अँड देन तुमच्या एखाद्या नोटपॅड मध्ये तो पेस्ट करून ठेवा, किंवा स्क्रीनशॉटची फॅसिलिटी ऑलवेज ऑन ठेवा कुठेतरी वरती, आणि दर एक 5 मिनिटाला जिथे जिथे सांगितलं जाईल तिथे तिथे तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे आहे. सो लेट्स डू दॅट अगेन, यावेळेस इन डिफरंट वे. व्यवस्थित लक्ष द्या हा. इथे आपण दोन वेगवेगळे व्हेरिएबल्स बनवूया. एक ए बनवला आपण जो की आहे 10, आणि दुसरा बनवला बी जो आहे 15, आणि खाली एक तिसरा बनवला आपण एज इज इक्वल्स टू ए प्लस बी. बी केअरफुल. आणि आता आपण इथे एज प्रिंट करत आहोत, ह्या नेमची सध्या गरज नाही. ओके, सो माय एज इज, आता इथे आपण माय काढून टाकू दरवेळेस, इज नॉट गुड. ओके, नुसतं एज आणि कोलन देऊया, तर STR आणि एज दिसेल. तर Alt F10 करूयात, तर आपल्याला दोघांची बेरीज दिसेल, साहजिकच आहे. एज इज 25, यू कॅन सी दॅट. 25 आणि इथे रिव्हर्स. ओके, सो कन्वर्ट केलं आपण. आता आपण ए ची व्हॅल्यू 10 लिहिताना त्याला डबल कोट पुट करूया. स्टार्टिंगला डबल कोट आणि नंतर डबल कोट. तर हा पुट केल्यावर हे होणार हे आहे का ही व्हॅल्यू आता स्ट्रिंग मध्ये इनपुट दिली गेली. आता हे 10 नाही, आता हे 1-0 असं याला कन्सिडर करा. ओके, कंबाईन लिहिलं 10 ने म्हणायचं. बघा असे खूप सारे आहेत आसपास आपल्या नंबर्स, म्हणजे इंटिजर तर असतात पण त्याला आपण स्ट्रिंग म्हणायला पाहिजे, कारण आता आपण प्रोग्रामर आहोत आणि आपण थोडे समजदार आहोत. जसं की आपला मोबाईल नंबर आहे, हा मोबाईल नंबर वाचताना कोणी असं नाही वाचणार की 703,03,08,171. ओके, असं मोस्टली कोण नाही वाचणार 7 अब्ज 3 करोड. त्याला वाचताना आपण असंच वाचतो की 70, 30, 30, 81, 71 समथिंग लाईक दिस. म्हणजे दर 2-2चे आपण गट करतो. कधीतरी आपण ह्या नंबरची बेरीज करण्याचा प्रयत्न नाही करत, म्हणजे कधीच नाही की यार 2 नंबर मी तुम्हाला ऍड करायला सांगितले तुमच्या मोबाईलमध्ये, तर तुम्ही असं करणार का की ह्या दोघांची बेरीज करून तुमच्या मोबाईलमध्ये टाकणार. ओके, तसं होणारच नाही. म्हणजे याला आपण जरी अंक असले तरी पण कम्प्लीट नंबर किंवा इंटिजर म्हणून कन्सिडर नाही करत. राईट. सो हे आपल्यासाठी जस्ट स्ट्रिंग आहे, त्याच्यामध्ये अंक आहेत बट ते स्ट्रिंग आहे, इंटिजर नाही, पूर्णांक नाही. तसंच इथे पण तेच झालं. आता एक 10 म्हणजे जस्ट त्याच्यासाठी एक स्ट्रिंग आहे. आता जेव्हा हे 10 + 15 इथे A + B होतंय तेव्हा त्याला अडचण येणार आणि तो एक एरर दाखवणार आपल्याला. एरर काय दाखवणार बघा, कॅन कॉन्कॅटनेट STR नॉट इंटिजर, म्हणजे पुन्हा एकदा तोच एरर दाखवला की हे जे इथे जोडजाड केलेली तुम्ही हे असं शक्य नाही. मग आता आपल्याला काय करायचं, या ए ला स्ट्रिंग मधून इंटिजर मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, ए ला स्ट्रिंग मधून इंटिजर. मग कसं करणार, तर याच्या अगोदर INT लिहा, ब्रॅकेट द्या आणि ब्रॅकेट कंप्लीट करा. इथला स्ट्रिंग व्हेरिएबल कन्वर्ट झाला इंटिजर मध्ये, तो याला म्हणायचं आपल्याला टाइप कास्टिंग. खूप सोपी प्रोसेस आहे ही. व्हेरिएबलच्या आधी आपल्याला ज्याच्यात कन्वर्ट करायचं तो टाइप लिहावा लागतो आणि व्हेरिएबलचं नाव आपल्याला फक्त मध्ये घ्यायचं. टेम्पररी कन्वर्ट झाला इंटिजर मध्ये. कन्वर्ट झाल्याचा फायदा आपल्याला त्याची बेरीज करता येईल. यू कॅन सी 25. ओके, तो इथे एज तुम्हाला दिसत असेल. सो टाइप कास्टिंग मध्ये कोणाला काही अडचण आहे, हा नेक्स्ट प्रोग्राम पण एक तुम्हाला टाइप असेल तसं पाठवून देतो. ओके, स्क्रीनशॉट तुम्ही पटकन घ्या हा. सो काही अडचण नाही. सो असं एकदा नो इश्यू असं टाइप करा काहीतरी. इट्स क्लिअर. ठीक आहे, सगळ्यांनीच जॉईन होण्याचा प्रयत्न करा. ऋषभ, ओके. बोला ना सर. हा, येस येस, नाही तुझं आउटपुट आलं. ठीक आहे, ओके, येस, गुड, नाईस. सो हे आहे टाइप कास्टिंग. आता यालाच आपण एक्सटेंड करूयात आणि आजचा शेवटचा टॉपिक तो म्हणजे
युजर इनपुट. ओके, आपल्याला आता युजर कडून इनपुट घ्यायचं आहे. तर साधारण प्रोग्रामिंग करताना तुम्हाला या 3 टर्मिनॉलॉजीज लक्षात ठेवाव्या लागतील. एक असणार आहे प्रोग्रामर, एक असणार आहे प्रोग्राम आणि एक असणार आहे युजर. आता इथे तुम्ही बघू शकता की जो हा व्यक्ती आहे, जो की थोडा ब्लर होतोय नंतर, टाईप करणारा, त्याला तुम्ही प्रोग्रामर म्हणा. जे स्क्रीनवर दिसतंय तो प्रोग्राम आहे आणि इकडे जो मजा करतोय तो युजर आहे. सो जो मजा करणार आहे मोस्टली त्याला प्रोग्रामिंग बद्दल काहीच नॉलेज नसतं आणि त्या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्हाला त्याला गाईड करावा लागतो. तुमचा प्रोग्राम तो यूज करेल. मग आता युजर कडून कसं इनपुट घ्यायचं? तर इनपुट घेण्यासाठी तुम्हाला डिरेक्टली INPUT अशी एक कीवर्ड दिलेली आहे. सो इझी. सो इझी. प्रेझेंटेशन किधर है? इधर. ओके, सो इनपुट. आता यात आहे ना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जे जुनं व्हर्जन होतं पायथॉनचं, मे बी जर तुम्ही त्यावर काम केलं किंवा मग इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला एका ठिकाणी क्वेश्चन जर विचारलं जुन्या व्हर्जनच्या रिलेटेड, तर तिथे फक्त raw_underscore इनपुट होतं आणि आता पायथॉन 3 मध्ये त्यांनी इनपुट असंच ते यूज केलेलं आहे. सो इझी आहे सध्या. युजर कडून इनपुट घ्यायचं. आता युजरचं इनपुट म्हणजे काय? तर इथे जे काही आउटपुटची स्क्रीन दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला काही ना काहीतरी टाईप करायचं. ओके, सो बघूयात आपण. इथे पुन्हा एकदा आपण सिम्पली एज डिलीट आणि इथे एज. एज जे दरवेळेस आपण टाईप करत होतो त्याच्याऐवजी आपण युजरला विचारू तुझं एज किती आहे, तर इथे आपण इनपुट असं लिहिणार. ओके, इनपुट ब्रॅकेट आणि सिंगल कोट मध्ये आपल्याला प्रॉम्प्ट म्हणजे त्याला विचारायचंय ओके की काय इनपुट पाहिजे म्हणून. सो असं आपण जस्ट एक इनपुट विचारलेलं आहे त्याला आणि थोडंसं अजून क्लिअर करायचं किंवा अजून सांगा. पुन्हा हे पण सांगा हियर. आपण लिहूयात हे बडी युअर एज इज रन आणि इथे रन न्यू. ओके, तो इथे विचारतोय एंटर युअर एज. सो आपण इथे टाकणार हे बडी युअर एज इज 20. इथे आपण दुसरं काही टाकलं असतं युअर हाईट. कंट्रोल F10. What's your height? Height is. आता इथे खाली क्लिक करावं लागेल ना. 7. एवढी पण नसते कधी. 5.8 ठीक आहे. बघ आता आपण इथे एंटर युअर हाईट विचारली, खालचं आउटपुट जसं तसंच ठेवलं होतं. ए बडी युअर एज इज, तर ते एजला एकच राहून गेलं. इथे आपण हाईट करू शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता 5.8 जसं आपण इनपुट दिलं होतं सेम तसंच इकडे दिसतंय 5.8 ला 8च. तर हे झालं इनपुट. आता ह्या इनपुटच्या मदतीने आपण एक ॲडिशनचा सिंपल प्रोग्राम करून बघूया. ओके, इथे व्हेरिएबल हा प्रोग्राम एकदा मी तुम्हाला पाठवतो. एंटर फर्स्ट नंबर कॉपी करतो, पेस्ट करतो. इथे ए एंटर फर्स्ट नंबर आणि इथे लिहितो एंटर सेकंड नंबर. 2 संख्या त्याने इनपुट आपल्याला दिलेल्या आहेत. आता सी इज इक्वल्स टू आपल्याला दोघांची ॲडिशन दाखवायची ए प्लस बी. प्रॉब्लेम असा आहे की यार ही ॲडिशन आता काही दिसणार नाही कारण हे झाले दोन्ही पण स्ट्रिंग. ओके, व्यवस्थित लक्षात द्या. जेव्हा तुम्ही युजर कडून इनपुट मागत आहात आणि जेव्हा युजर एखादं इनपुट देईल, लाईक त्याने दिलं 41, तर ते 41 असं कन्सिडर करा, म्हणजे थोडक्यात स्ट्रिंग असं कन्सिडर करा. तर मग याला आपल्याला टाईपकास्ट करून घ्यावं लागेल आणि टाईपकास्ट बेरीज करण्यासाठी आपण INT असं लिहिणार. तर दोघांनाही आपण कन्वर्ट करून घेतलं टेम्पररी.
ए ला कन्वर्ट केलं इंटिजर मध्ये, बी ला कन्वर्ट केलं इंटिजर मध्ये, दोघांची बेरीज सी मध्ये, अँड देन ऍडिशन असं लिहूयात आपण. ऍडिशन इज कोलन आणि त्याच्या पुढे str आणि सी. आता इथे पुन्हा एक थोडंसं आपल्याला मेहनत घ्यावी लागली, कारण जी बेरीज आली ती अंकात आहे म्हणजे इंटिजर मध्ये. त्या इंटिजरला पुन्हा आपल्याला प्रिंटसाठी खास स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करावं लागलं. व्हेरी इझी. रन न्यू. एंटर फर्स्ट नंबर हा टाईप करतो 10. एंटर सेकंड नंबर हा टाईप करतो 15. तुम्हाला दिसेल ऍडिशन इज 25. ऍडिशन झालेली आहे. सबस्ट्रॅक्शन हवा असेल, ह्याच 2 लाईन कॉपी करतो. आणि इथे ए मायनस बी ऍडिशनच्या जागी लिहिणार सबस्ट्रॅक्शन आणि देन रन. एंटर फर्स्ट नंबर पुढे तो 40 आणि एंटर सेकंड 10. तर ऍडिशन त्यांची 50 आणि सबस्ट्रॅक्शन त्यांची 30. 40 minus 10. इथे सबस्ट्रॅक्शन is done there. Subtraction is here. Addition is here. Okay. युजर कडून आलेलं इनपुट आपण दाखवत आहोत. एकदा रन करतो आणि लास्ट एक छोटीशी क्वेरी आपण फक्त समजून घेऊयात. शिफ्ट F10. इथे नंबर आपण 2.5 असा एंटर केला. 2.5 आणि पुढचा नंबर आपण 1.5 असा एंटर केला. सो ऑलमोस्ट यांची एडिशन 4 आहे, म्हणजे 4च आहे. एंटर केल्यावर मात्र त्याने एक एरर दाखवला, इनव्हॅलिड लिटरल. ओके, आता हा एक शब्द प्रोग्रामर साठी गरजेचा आहे. लिटरल म्हणजे काय, की आपल्या व्हेरिएबल मधली जी काही व्हॅल्यू असेल ती, जसं की p इज इक्वल्स टू एखादी व्हॅल्यू आहे, तर या 45 ला व्हॅल्यू ऐवजी अजून एक शब्दाने ओळखलं जाईल, ते म्हणजे लिटरल. ओके, तर मग लिटरल प्रॉपर नाही आहे. मग आता लिटरल प्रॉपर नाही, तर मग आपल्याला इथे कन्व्हर्जन पुन्हा एकदा, इनपुट हे फ्लोट मध्ये आहे, तर आपल्याला इथे सध्या फ्लोट करून घ्यावा लागेल. आणि फ्लोट केलेलं कधीही बेटर याच्यासाठी, की यात इंटिजर सुद्धा वर्क करणारच आहे. एखाद्याने पूर्णांक टाकले तेही वर्क करतील, नाही टाकले तर मग आहेच, फ्लोट असेल तर फ्लोट. ओके, सो इथे दोघांचं पण सोल्युशन आहे. इथे एंटर करतो 2.5, इथे एंटर करतो 1.5. You can see addition is 4.0. So addition is done here. तर आपल्याला काही असाइनमेंट करायचे आहेत याच्यावर. असाइनमेंट मध्ये आपल्याला सगळ्यात सुरुवातीला जर ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशनचे प्रोग्राम्स करायचे आहेत. ओके, मॉड्युलस हा एक छोटासा टॉपिक आपला पेंडिंग आहे. पेंडिंग ठेवायलाच नको. ओके, तो कव्हर करतो, कारण आपल्याला खूप सारा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला आतापासूनच रेडी राहावं लागेल. कारण 1.5 month इज नॉट सफिशियंट. तर इथे आपण पर्सेंटचं सिम्बॉल देऊयात. इथे आपण INT लिहूयात. अगेन INT लिहू. फक्त आन्सर लिहितो. ओके, आणि ज्याला कोणाला माहित तरी चालेल. ओके, की आन्सर बघा, आपण सिम्बॉल पर्सेंटचा यूज केलेला आहे. झाली मायनस वापर इंटू केलं समथिंग, हे माहिती आहे, पण इथे मात्र याचा उपयोग चेकआउट. नंबर घेतो, इथे 25 आणि इथे लिहिले 6. ओके, सो कोणी सांगू शकेल का याचा आन्सर काय येईल म्हणून? टाईप करून सांगितलं तरी चालेल. कॅन एनीवन टेल काय असू शकेल याचा आन्सर? एंटर केल्यानंतर
ज्यांना काही विशेष आयडिया नसेल त्यांनी नो आयडिया असं टाईप केलं तरी चालेल हा. आयडिया नाहीये, नो आयडिया, नो आयडिया, नो आयडिया टाईप करा. नो आयडिया करेक्ट. 1.5 यस. देन बाकीचे आमचा लाखो करोडो लोकांचा मुलूक फक्त 3च उत्तर, 2च. वेदश्री, वेदश्री नाव आहे का रे दीदी? कोमल दांडगे, ठीक आहे. तिचं म्हणणं 1.5. ओके ठीक आहे ठीक आहे. सो आपण थोडंसं क्लिअर होऊयात आता. येस 1.5. ओके सो लेट क्लिअर ऑन इट. बघा इथे या ऑपरेटरला आपल्याला म्हणायचं आहे रिमाइंडर मॉडेल. ओके रिमाइंडर म्हणजे बाकी, हिंदी में इसको बाकी बोलेंगे हम, बचा हुआ कुछ से भी ऐसा कहेंगे है ना. तो जब भी हम इसको भाग देंगे तेव्हा आपण त्याला भाग देऊ. भाग दिल्यानंतर जे उरणार ते, त्याच्यासाठी आपल्याला वापरायचं आहे हे. मग आता सांगा किती येईल आन्सर? करेक्ट. याचा आन्सर येणार 1, कारण 6 एक 6, 6 3 12, 6 3 18, 6 चौक 24 आणि देन एक वरती शिल्लक. 24च्या पुढचा तिथे ते भाग नाही जातो. मग आता वरती किती राहिला शिल्लक? एक बाकी. अरे ना कॅन्सर. एंटर करतो. आन्सर इज 1. ओके बाकी तेवढी आहे. मी पुन्हा एकदा रन करतो. बाकीच्यांनी सगळ्यांनी ट्राय करा. सगळ्यांचा एक सुरात आन्सर आला पाहिजे. इथे लिहितो आता 21, खाली लिहिलं 12. सो आन्सर क्विकली. Uh, 9. 9. ओके सोनल कारले रणजी 9. बाकीचे प्रत्येकाने आता 9 कळालं टाईप करा प्रत्येकाने. ऍटलिस्ट 9 वेळेस तरी 9 दिसलं पाहिजे. मी पण टाकतो एकदा 9. 9. ऋषभ शाह ओके समाधान 9. सो सगळ्यांनी थोडस ऍक्टिव्हली जॉईन. हा रोहित पण 9. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो लेट्स चेक. काहीतरी वेगळं यावं म्हणजे बस. करेक्ट आलं भाऊ. सो 21 इज आवर फर्स्ट इनपुट, 12 इज आवर सेकंड इनपुट अँड रिमाइंडर. आता पुढचा एक ऑपरेटर आहे. आता एक 2च राहिले बरं का रे. हा एक आहे आणि याच्यानंतर 2दा गुणिले आणि एकदा 2दा भागिले. ओके हा एक 2दा गुणिलेच आपण बघूयात. इथे एकदा रन करतो प्रोग्राम. 2दा गुणिलेवाला. हा इथे लिहितो एकदा, एकच मिनिट. 5 आणि इथे लिहितो 3. बघा 5 आणि 3 लिहिलेलं आहे. ओके हे लिहिल्यानंतर आता एंटर केल्यावर आउटपुट दिसेल. त्या आउटपुट वरून गेस करा की हा नेमकं करतो काय. ओके सो लेट्स ट्राय. हा याचा आन्सर आलं बघा 125. पहिलं इनपुट आपण 5 दिलं, दुसरं इनपुट आपण 3 दिलं आणि त्याने आपल्याला 125 दाखवलं. नेमकं केलं काय त्याने जेणेकरून ते 125 आला. टाईप करून सांगू शकेल किंवा कोणी आवाज ऑन करून सांगितलं तरी चालेल. करेक्ट मल्टीप्लेक्सर स्क्वेअर. ओके इंडेक्स नंबर आणि बेस नंबर कॉन्सेप्ट आहे तो. जो पहिला नंबर आपण एंटर केला किंवा पहिल्या ठिकाणी जो नंबर आहे बेस नंबर आणि हा त्याचा पॉवर. ओके सो 5⁻³ जे आन्सर आहे ते 125. गुड. आताचा क्यूब काढला आपण. ओके आपण आता सोपं करू काहीतरी. 3चा वर्ग काढू. ओके 9. 10चा 4चा क्यूब. 4 × 16 64 64.
सो हे आहे आन्सर. करेक्ट करेक्ट. हा ते जे सिम्बॉल आहे तुम्ही याला वापरला असेल ते एक्सेल मध्ये हे सिम्बॉल चालतं. आता चॅट मध्ये रणजितने जे लिहिलं ते. सो एक्सेल इज फाईन विथ इट, बट इथे मात्र ते पर्सेंट, इथे मात्र डबल इंटू आहे. नेक्स्ट ऑपरेटर इज दिस. आता हा ऑपरेटर दिला यांनी. ओके, याचा पर्पज काय आता आहे की हा काय करणार, भागाकारच करणार. जो रेग्युलर आहे तो फक्त पॉइंट्स नाही दाखवत, तो पूर्णांक दाखवणार ऑलवेज. याला फ्लोअर डिव्हिजन असं म्हणूयात आपण. ओके, फ्लोअर डिव्हिजन मध्ये एकदा रन करतो प्रोग्राम. दुसरं कुठंच नाही, इथंच आलेला आहे फक्त पायथॉन मध्ये. इथे आपण एखादा कॉम्प्लिकेटेड घेऊ. 10/3 तर 3-9.3.333 असं येत असतं ते. बट त्याला त्यांनी फ्लोअर म्हणजे खालच्याच नंबरला कन्सिडर केलं तर 3 हे आन्सर दाखवून देणार. थोडक्यात कम्प्लीट नंबर हे आउटपुटमध्ये दिसणार ऑलवेज, फ्रॅक्शन घेतच नाही तो. हे झालं तुमचं फ्लोअर डिव्हिजन. याला म्हणायचं आपल्याला फ्लोअर डिव्हिजन. ठीक आहे, तो चौघांची पण तुम्हाला फ्लोअर डिव्हिजन. याला म्हणायचं आपल्याला एक्सपोनेन्शियल. आणि याला म्हणायचं तुम्हाला रिमाइंडर. Let's copy this and then paste enter. सो हा पण एक प्रोग्राम कॉपी करून घ्या अँड इट्स डन नाव. ओके, सो इथे आपण होत आलेलं आहे. यानंतर नेक्स्ट लेक्चर आता आपलं मंडेला होणार आहे. ओके ओके, फॉर्म आलेला आहे. ओके, कशात दिलेली इकडे. बरं, हां, ओके ठीक आहे, चालेल. ज्यांना ज्यांना आता 3 दिवस आपले ऑलमोस्ट होत आलेले आहेत. ओके, अजूनही समजा एक मंडेचं लेक्चर आहे. त्यानंतर आपल्याला आहे ना रजिस्ट्रेशन प्रोसेस कॅरी करायची असते आणि आपण खास करून त्या कंपन्यांना थोडं इन्फॉर्म करतो आणि जो बोर्ड आहे त्यांनाही थोडंसं इन्फॉर्म करतो. सो त्या अनुषंगाने आपल्याला थोडं कंप्लीट डिटेल हवा आहे की तुमचा फोटो, तुमचं कंप्लीट नेम, ॲड्रेस, साईन तर पॉसिबल नाही आहे सध्या, बट स्टील एवढी इन्फॉर्मेशन आम्हाला लागणार विथ कॉन्टॅक्ट नंबर. सो या अनुषंगाने तुम्हाला एक फॉर्म येईल व्हॉट्सॲपवर, तर तुम्ही तो फिलअप करून लगेच आम्हाला सुपूर्द करा. ठीक आहे. सर्टिफिकेटची इमेज, अरे सर्टिफिकेट आणा रे का, MCC ची सर्टिफिकेट आणा. मयुरी शहाणे, फीसचं कसं आहे. फीसला आता आहे ना तुम्ही जो गुगलचा फॉर्म भरणार आहात सध्या रजिस्ट्रेशनसाठी, त्याच्या एंडला एक गुगल पेचा नंबर आहे, त्यावर तुम्हाला फीस द्यायची आहे. त्यानंतर आम्ही लगेच तुम्हाला एक अर्ध्या पाऊण तासामध्ये रिसिप्ट पाठवणार त्याची. ओके, आणि त्यानंतर तुमचं स्मार्ट ॲट इनोव्हेशनवरचं जे अकाउंट आहे ते रेग्युलरली ॲक्सेस होईल. म्हणजे जे आपण आय हॅव नॉट कन्फर्म मधून करतो आहोत त्याच्या थ्रू इथून ॲक्सेस करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक लक्षात ठेवायचे थोडं की आपले जी मार्क सिस्टम आहे ती थोडीशी असणार आहे, कारण आपण थोडंसं ISO कनेक्टेड बोर्डला कनेक्टेड आहोत. ओके, मंडेला पण डेमो लेक्चर आहे का. तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस तर कंप्लीट करा. डेमो लेक्चरची कॉन्सेप्ट आपल्याच हातात असते, परंतु आम्हाला तिकडे एक महिन्याचा टाइम पिरियड सुपूर्द करावा लागतो. नाहीतर आपले काहींची एक्झाम आधी होईल, काहींची नंतर होईल. ओके, आय थिंक दिसतंय का तुम्हाला हे. स्कॅन करून ठेवा. सो कॅन यू व्ह्यू दिस प्रॉपरली. So 1 second. Share camera on.
ओके, सो तुम्हाला आता एक दुसरी स्क्रीन दिसेल. आय थिंक यू कॅन सी दिस. दिसतंय? अरे, कोर्स लावा लागतो. प्रॉपर दिसतंय. एक्झामची फीस सेपरेट असणार आहे का? तर आपली एकमेव बॅच अशी आहे की एक्झामची फीस आपण सेपरेट नाही घेणार. आहे त्यामध्ये सगळं काही कवर्ड अप आहे. ओके, आणि यात फक्त एक होणार आहे की एक छोटंसं फक्त आम्हाला आहे ना, इन केस बरं त्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूयात, आम्ही नंतर करतो. आउट ऑफ औरंगाबादचे जेवढे जण आहेत त्यांना आम्ही कुरिअरने हे सर्टिफिकेट्स पाठवणार. तर फक्त कुरिअरचे जेवढे चार्जेस असतील काय जे 50 किंवा 40 रुपीज, सो ते मे बी आम्ही नंतर कलेक्ट करू किंवा ते याच्यातच कव्हर अप करून घेऊ. सो इनिशियली येस, तुम्ही शुअर राहा की विदिन 1200 तुम्हाला हे सगळं काही मिळेल. ओके, नो एक्स्ट्रा फीस, नो एक्स्ट्रा चार्जेस, डन. सो काही अडचण कोणाला आता? नो सर. येस येस येस, ओके, सगळं काही यातच राहील. सर एक्झाम ऑनलाईन होईल का? हो, एक्झाम ऑनलाईन राहणार आहे. आणि एक्झामचा पॅटर्न तुम्हाला सांगतो छोटासा, की एक 50 मार्क्सची फायनल एक्झाम असेल ज्यात 100 क्वेश्चन्स असतील, ज्यामध्ये प्रोग्राम्सही असतील. देन आणि ह्या एक्झाममध्ये बेसिकली कॅमेरा वगैरे अशी सिस्टम एवढी खास तुम्ही कन्सिडर करू नका. बट क्वेश्चन बँक नक्कीच टफ राहील. आणि सर MCQ राहतील ना? हो, MCQs राहतील. बट प्रॅक्टिकल ओरिएंटेड MCQ राहतील की ज्यामध्ये खाली 4 लाईन्स 5 लाईन्सचा एखादा प्रोग्राम राहील. त्याच्यासारखे 4 प्रोग्राम्स असतील. मग त्यातला एखादा एरर शोधायचा किंवा 4 पैकी कुठला करेक्ट प्रोग्राम आहे तो क्विकली आयडेंटिफाय करायचा, अशा प्रकारचा तो प्रोग्राम राहील. ओके, आणि याच्या व्यतिरिक्त जे इंटरनल 50 मार्क्स आहेत तर ते तुम्हाला इव्हॅल्युएशन मधून मिळतील. इथे जे आपलं लॉग इन आहे त्यात तुम्हाला डेली तुमचे आउटपुट्स अपलोड करायचे आहेत. ते जे आपण प्रोग्राम्स करू, मीनवाईल तुम्हाला जसं आता इथे ट्युटोरियल्समध्ये सध्या 6 ॲक्टिवेटेड दिसतील तुम्हाला. यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की ह्या पहिल्या ट्युटोरियलच्या रिलेटेड आहे. पहिलं सिलेक्ट झाले, क्लिक केल्यावर दिसतं पण ते सिलेक्ट झालं. सिलेक्ट झाल्यानंतर इथे खाली तुम्हाला काही असाइनमेंट दिले गेले की क्रिएट अ बायोडेटा. मग बायोडेटाचा तुम्ही प्रोग्राम करायचा, चूज फाईल करायची आहे. जो तुमचा प्रोग्रामचा स्क्रीनशॉट असेल त्याला क्लिक करायचं, सबमिट करायचं, ओपन करायचं. म्हणजे मी एखादा पिक्चर घेतो जस्ट सॅम्पल, अँड देन सबमिट. सबमिट केल्यानंतर तो सबमिट होईल. तुम्ही नंतर ह्याच स्क्रीनवर येऊन इथं परफॉर्मन्स चेकवर येऊन स्क्रोल डाऊन करून तो प्रोग्राम चेक करू शकता. ओके, की इथे 245 नंबरला टास्क आय डी, सॉरी हे 251 नंबरला की 2021-10-2. ओके, ह्या 11:56. ओके, टाईमचा थोडासा विषय वाटतं. सो ही फाईल मी अपलोड केली होती. मग याला नंतर तुम्हाला इव्हॅल्युएशन म्हणून मार्क्स दिसतील. तिथेच तुम्हाला पुढे मार्क्सही दिसणार आहे. ओके, सो मार्क्समध्ये तुम्हाला मार्क्सही दिसतील. सो काही शंका आहे कोणाला? सर ह्या ज्या असाइनमेंट आहे सर याची डेट राहते का काही? नाही, डेट नाहीये. हे इव्हॅल्युएशन आपल्याच एंडला आहे आणि आपले जे काही फॅकल्टीज आहे ते चेक करतील आणि त्याचं इव्हॅल्युएशन देतील. पण इव्हॅल्युएशन हे थोडंसं प्रॉपरलीच होईल, कारण आपल्याला सुद्धा त्याच्यातून जे चांगले चांगले विद्यार्थी ते निवडायचे आहेत आणि पुढे जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यावर आपल्याला हे अलॉट करायचे थोडे थोडे. खास करून जे वेब प्लॅटफॉर्मला उतरणारे विद्यार्थी आहेत किंवा तुमच्यापैकी ज्यांना वेब प्लॅटफॉर्मवर काहीतरी काम करण्याची इच्छा आहे तर त्यांच्यासाठी प्रोजेक्ट्स अवेलेबल आहेत काही.
त्यांना आपण तिथे तिथे समजा सुपूर्द करणार. Yes, sir. तो काही अडचण? No sir, thank you sir. ओके, येस येस, ओके. चालेल. सो तुम्हाला रजिस्ट्रेशनची लिंक व्हॉट्सअपवर येऊन जाईल. हा, एक फॉर्म येईल, त्याच्या सोबत एक मेसेज येईल, तो पूर्ण डिटेल भरा आणि तिथे जो फोटो सबमिट करणार तो खास करून पासपोर्टचा करा किंवा मग तुमचा स्वतःचा असला तरी चालेल, पूर्ण मोबाईलमधून काढलेला, परंतु तो फॅशनेबल नसावा. सर्टिफिकेटवर प्रिंट होईल या पॉईंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तो सबमिट करावा. ठीक आहे. ओके सर. येस येस, ओके. चालेल. सो इथे आज थांबूयात. काही अडचण नाही असं गृहीत धरतो, असेल तर लगेच विचारा. हा, चालेल. ओके. सो हॅपी प्रोग्रेस. आणि आता आपण मंडेला भेटणार. हा, मंडे 4:15, 4:15. तो हे जे काही प्रोग्राम्स त्याची प्रॅक्टिस करा. काही MCQs तुम्हाला त्या 15 मिनिटामध्ये विचारले जातील. देन आफ्टर तुम्ही त्याचे आन्सरिंग करा, जेणेकरून आपली प्रॅक्टिस व्यवस्थित आहे. ओके. सो बाय, टेक केअर, गुड डे. रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल. हा, रेकॉर्डिंग तुम्हाला आज संध्याकाळून किंवा सकाळून मिळून जाईल याची.